दुसरा अंक थोड्याच वेळात आपल्यासमोर सादर करीत आहोत. लेखक जयंत उपाध्ये, दिग्दर्शक रुपाली वांजर, विश्वोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्था नागपूर आपल्यासमोर सादर करीत आहे. मॉडेलवाले कुलकर्णी. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपले मोबाईल फोन स्विच ऑफ करावे अथवा सायलेंट मोडवर ठेवावे. धन्यवाद. सांगतो माझी मर्डर पाहिल्यापासून ना नुसता ताप झालाय डोक्याला माझ्या. 8 दिवसापासून झोप उडाली आहे माझी. का आता माझी सटकली पण भोसकलं तर त्याने झोपेतलं झोपेत मोडून गेलो तर कळणार सुद्धा नाही. अहो त्यांनी खूप केलंय का आतापर्यंत. काय भाषा आहे का त्याची. तुझ्याशी मात्र तेवढा गोड बोलतो. परवा काय म्हणाला माहितीये. ए बाप अशी खोपडी खोलेल ना तंबाखू चुन्याची डबी करून टाकेल. मग तंबाखू चुन्याची डबी एवढी मोठी असते. मूर्ख कोण कळत. तिकडे तो हवलदार, तिकडे तो ऑफिस मधले लोक, तिकडे तो आपला जो गुंड जोही भेटतो तो. कार मर्डर वाले कुलकर्णी कसा झाला हो मर्डर विचारून ना हैराण करून सोडतात. तरी बरं मी स्वतः त्या पोलीस स्टेशनला जातो म्हणून त्या हवालदाराचं येणं तरी इकडे कमी झालाय ग. मानवी तुला सांगतो अख्ख्या आयुष्यात जेवढा थापा नाही मारल्यानं तेवढा थापा मला 8 दिवसात मारावा लागत आहे. आणि 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 त्याच्यात तुझं हे मला ना अजिबात आवडलेलं नाही. त्याच्या गाडीतून बाहेर फिरायला आला ना काय तर म्हणे लोणावळा खंडाळा. विचार करून करून पाठ डोक्याची चिक्की झाली आहे माझी. नाही मी तुला सांगतो माझी त्याला ना इथं असं मोकळं रान होतं म्हणून तर त्याने आपल्या दोघांना असं बाहेर पाठवलं. अरे बघ काय पसारा करून ठेवला या घरचा. अहो पसाराचं काय तो आवडलं कोणी. पण आपल्या मुलाला म्हणजे आपल्या मुलांनी आपल्याला एवढ्या दूर लोणावळ्याला फिरायला पाठवलं ते काय कमी झालं का. आणि आपण नाही म्हटलं असतं तर आणि त्याची सटकली असते तर मग म्हणून मी गेले हो. पण कशी मजा पण आली की नाही. आली की नाही मजा आली मला. तुला आली असेल आपली मजा. मला अजिबात मजा आली नाही. मजा आली एक मिनिट. शर्ट बघा ना छान आहे की नाही. बघू दे. बघा बघा. नाही चांगला तुमच्यासाठी नाही आणलाय त्याच्यासाठी आणला. का त्या मवाल्यासाठी शर्ट का मवालीश कपडे घालत नाही वाटतं. उगाच तू मला त्याचं कौतुक सांगू नको. कामी कधी राडावून बसे ना. अरे रे पाच सभ्यात काढण्याची वाटच जाऊन टाकली त्याने. मर्डर वाले कुलकर्णी काय म्हणावं आता. नाही पण तुला सांगतो मी आता ना तुला मर्डर वाले कुलकर्णी म्हणून विचारतो. हॅलो हा हो आता मर्डर वाले कुलकर्णींकडे फोन करा तर मर्डर वाले कुलकर्णीच बोलतील ना. रॉड्रिक का फॉड्रिक का सुब्रमण्यम बोलतील. हा घ्या फोन. गाडोपूरचा हो तुम्हाला म्हटलं घ्या फोन. घेऊन जातात. चांगला दम दे त्याला. या
झालं. आता काही खरं नाही, काही खरं नाही. अरे देवा, पुन्हा पुन्हा हीच चौकशी, हीच पाहतो. अरे परमेश्वरा, अरे देवा देवा. अरे एक काम कर, त्याला फोन कर, त्याला सांग हवालदार इकडे आला, इकडे बसतो, कर फोन त्याला. कसा काय आला मग हातात? लागला का? नंबर चल, पटकन. नेहमी तर जातो तरी पण कसा काय मारा? लागत नाहीये त्याचा फोन. का? हो. बघ मी एकदा बरोबर ट्राय करतो. हो, कर पटकन कर नाही. नाही. लागला का? नाही लागला. मी म्हणते तुम्ही आवरायला घ्या बरोबर. हो. तुम्ही आवरायला घ्या आधी. मी बघते. नाही तू थांब ग. नेहमी काय आपण त्याच्याशी भ्यायचं? आज यूज दे त्याला. तुला सांगतो म्हणजे मी तुला एकदम या हवालदार मानमोडे साहेब, तुमचं स्वागत करील म्हणतो. या आज कसं काय इकडे येणं केलं? आलो होतो असा फिरत अच्छा, म्हणजे भर दुपारी मॉर्निंग वॉक का? गाडीचं पेट्रोल संपलं म्हणून फिरत आलो. बरं का, तुम्ही बसा. मी आलो 2 मिनिटात कपडे बदलू. अरे नदी काहीतरी नको असू दे आपलं. हे काय झालं? कसं काय एका गोळी गेले? हो. काय म्हणतो तुमचा मुलगा? गेला तुम्ही ना काय म्हणतो? हो. छान आहे, आवडला आपल्याला. हो का? काय अनामारी गेली वाटतं दोघांची. हा पसारा हा पसारा हा आमच्या अंशाने केलाय. शर्या अंशाने केलाय. शर्या यांचे नाव आहे पाण्यातून. शर्या म्हणाले मी. शर्या म्हणाले नाही का? नाही, शर्या हे नाव तुम्ही कुठंतरी ऐकलं वाटतं. हो का? हा. मी शर्या म्हणाले. हा. आमच्या ह्यांनी केलाय. आमच्या ह्यांनी पसारा केलाय. हो हा. अच्छा हा. पण त्यांचे नाव तर माधव कुलकर्णी आहे. नाही, तुम्ही म्हणत असाल तर माधव कुलकर्णीच हो. पण ते त्यांच्या मोठेपणीचं नाव माधव कुलकर्णी आणि शर्या हे त्यांच्या लहानपणीचं नाव पाळण्यातलं म्हणजे शरद. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याला पाळण्यातल्या नावाने हाक मारता? हो, म्हणजे कसं आहे की नाही, प्रत्येक नवऱ्यामध्ये लहान मूल दडलेलं असतं की नाही. तेव्हा जेव्हा हे मला लहान मुलासारखे त्रास देतात की नाही, तेव्हा शर्या असं करू नये असं म्हणते मी. आणि मोठ्या माणसासारखा त्रास देतात तेव्हा मध्या म्हणजे माधव म्हणते मी. छान छान आहे पाहिजे. हे तर आमची बायको. हो हा लहान कान फुटले का तुमचे? मध्ये आला माधव आला. हे आले. हा नमस्कार नमस्कार. आमच्या साहेबांनी हा तुमच्यासाठी हे पत्र दिले. पत्र? हा. माननीय माधव कुलकर्णी, आपण पोलीस तपासात आजपर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल पोलीस खात्यातर्फे आभार. आरोपीला अटक झाल्यानंतर पोलीस खात्यातर्फे आपला सत्कार होईलच. वाट बघा म्हणजे सत्कार होणारच आहे. जमलं तर. तसेच आरोपीच्या ओळख परेडसाठी आपण हजर व्हाल ही आशा आहे. तत्पूर्वी आरोपीचे रेखाचित्र काढण्यासाठी आरोपीचे वर्णन श्री मानमोडे यांच्याकडे द्यावे. सांगा आरोपीचे वर्णन सांगा. हो, लिहा. मी हा. आरोपीला हम्म. बघितलेलंच नाही. म्हणजे अहो, मी कसा बघणार?
मी जेव्हा त्याला असं बघितलं ना, तो असा बरोबर पाठमोरा उभा होता. म्हणजे त्यांनी पहिले तुमच्याकडे पाठ केली आणि मग मर्डर केला असं आहे ना? हो असंच झालं, नेमकं असंच झालं. मग मागून तरी नीट बघितला असेल ना? म्हणजे त्याचे शरीर याची डोक्यावर मानेवर काही खून? नाही काय झालं हवालदार साहेब, मी त्याला पाठमोरा बघितला खरा, पण अर्धाच बघितला. त्याच्या आणि माझ्या मध्ये ना एका छोट्याशा झाडाची मोठी फांदी आली ना, त्याच्यामुळे मी त्याच्या कमरेखालचा अर्धाच भाग बघू शकलो. मग त्या टीव्ही रिपोर्टरला तसं सांगायचं ना, झाडा बुटका उंच कशाला सांगितला? आता आपण या केस मध्ये अडकू म्हणून तुम्ही खोटं तर बोलत नाही ना? ते खोटं नाही बोलत हो. म्हणजे कसं असतं, खालचा अर्धा भाग जाड म्हणून वरून म्हणजे वरच्या अर्ध्या भागाचा अंदाज लावता येतो की नाही, म्हणजे खालच्या वरच्याच अंदाज लागतो की नाही. खूपच सोपी असतं होते. अहो कुलकर्णी बाई, आमच्या पोलीस खातं असं अंदाज बांधल्यावर चालत नसते. तपास करण्यासाठी नेमकी माहिती हवी असते. म्हणून नेमकं काय घडलं ते सांगा. अहो खालचा अर्धा भाग जाडा म्हणजे वरचा जाडा असेल की नाही. बरोबर. खाली बारीक, वर जाड, खाली उंच, वर ठेंगणा असा माणूस बघितलाय का तुमच्या पोलीस खात्याने कधी बघितला? या जिंदगानीवर हवालदार मान मुळे अरे कसे कसे लोक भेटतात पोलिसांना. आता मागच्या अर्ध्या भागावरून कसा पकडायचा कुलकर्णी साहेब आरोपीला? अरे साहेब म्हणाले कुलकर्णी साहेबांकडे जा, आरोपीचे वर्णन विचार, त्याच्या स्केच काढून सगळ्या शहरात लावू. आता मागच्या अर्ध्या भागाच्या स्केच काढून कसा लावायचा शहरात बरं दिसेल का ते? तुम्ही सांगा. अरे तुमचं ठीक आहे, तुम्ही सांगून मोकळी झाली. पण मी साहेबांना काय सांगू? ते कुलकर्णी साहेबांनी मागच्या अर्धा भाग बघितला. अरे वरून हात ओळखणार आमचे खातं काय अंदाज बांधिलो साहेब तुमच्याबद्दल? जाऊ द्या, कठीण झाला मामला. सांगतो जाऊन साहेबांना. अजून काय आरोपीची माहिती? नाही, जी महत्वाची होती ती दिली. अजून एक महत्वाचा प्रश्न विचारा. तुमचा मुलगा खरंच तुम्ही गेला? एक आपली पोलीसची शंका. हो केला. गेला? हा? बरं, इथे तुमच्याशिवाय अजून कोणी राहतं का? एक आपली पोलीसची शंका. नाही मला कोणी दिसतंय का? नाही वास येतो. वास येतो. बाबा कुलकर्णी साहेब तुम्ही? अरे वा. मीच पितो, अगदी दाबून पितो. म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्या दिवशी तुम्ही खोटी जवानी दिली? नाही त्या दिवशी नव्हतं की हे आत्ता सुरू केलं. इतक्यात हल्ली सुरू केलं. काय झालं कुठून नाही? दारू मारझोड करतात ना? सांगा लवकर. मारझोड करत नाही हो, पण इतकी पितात म्हणून सांगू. यांनी की नाही आपल्या मुलाचं दुःख असं ग्लासात बुच काढून टाकलंय हो. ते दुःख बाहेर काढतात, पितात, तो दुसरा ग्लास परत दुःख बुच काढतात, बाहेर काढतात आणि पितात. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, दारूच्या नशेत हा असा पसारा करून ठेवतात. मी थकून जाते हो, त्यांना चकना देऊन देऊ. म्हणजे पक्का बेवडा झाला समजा तुमच्या नवरा. आमचा शर्या त्याच्या वियोगाचं दुःख.
एखादा माणूस स्वतःच्या वियोगात दारू कसा पिणार? माझं नाव शे माझं नाव तर आहे ते किती प्यायची म्हणते पांढऱ्याचं झालं म्हणून काय करायचं नाव विसरायचं का? नाही नाही विसरलो नाही माझं नाव शर्याच पाळण्यातलं. अरे पण त्या म्हणतात मुलाचे दुःख. नाही नाही कुलकर्णी बाई, तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. नवऱ्याच्या दारू पिण्यामुळं तुमची मानसिक स्थिती फार बिघडली. त्यांनी नाही का सांगितलं त्या दिवशी मुलाचे नाव शर्या? हो का? म्हणजे तुमच्या लक्षात आहे का? अहो हवालदार साहेब, तो काय म्हणाला त्या दिवशी? का म्हणला? आपलं नाव आपणच ठेवलं. म्हणजे त्यांनी त्याचं नाव त्याच्या मोठेपणी ठेवलं. म्हणजे त्याच्या मोठेपणातलं कळण्यातलं नाव शर्या आणि माझं पाळण्यातलं नाव शर्या. असं आहे का? म्हणजे कळण्यातलं पाळण्यातलं खेळण्यातली नाव असली नाही का? नाही, एकच आहे. एकच आहे. मजा आहे कुठे मिळेल तुमच्याकडे? मग तुम्ही सध्या असा आवाज दिला की दोघंही धावा त्याच्यात असतील नाही ना? नाही म्हणजे दोघांची नाव शर्या पण फरक आहे. हे शहामृगातले श आणि तो पोटफोड्या श. मोजकी करणारा खजूर बिया. म्हणजे पूर्वी व्हायचा हो थोडा गोंधळ. आता मी यांना शहामृग म्हणते आणि त्याला पोटफोड्या म्हणते. मजा आहे कुठेतरी तुमच्या घरात. बाबा कुलकर्णी साहेब, ती शहामृगाची नाही, ही मजा. आपलं जमलं, आपला प्राणी येते. या बसा. या तुम्ही करा सुरुवात. आम्ही जरा तुम्ही करा. हे तर आपल्या घरचेच हो. यांना देईन मी रात्री करून. तुम्ही आता थकले असाल ना ड्युटी करून करून. पाणी घ्या. आणतो. या. कोणीच पाणी तरी टाका. सवयीचा भाग. मजा आली. वा कुलकर्णी साहेब, तुमचं मन खूप मोठं. अरे मागच्या वेळी सांगू पण आज एकदम वा मजा. काय म्हणतो चर्या पोटपोड्या दुबई नाही आपणही शिकत असताना फॉरेनचे स्वप्न पाहिले. काही जमलं नाही. शेवटी आपला आवाज मान तुमचा मुलगा नशिबान. अरे हो, आता तुम्ही एवढी दारू पाजली, माझं स्वागत केलं, त्याबद्दल तुम्हाला काहीतरी द्यायलाच पाहिजे. आणि ती माझी कर्तव्य नाही म्हणू नका. अरे का आता हा फोटो कुणाचा? माझ्या बहिणीच्या. दिली तुम्हाला करून टाका लग्न. लग्न झालंय. सगळ्याच्या नाही इच्छा तर करून टाका. ऑरेंजचाच मुलगा पाहिजे म्हणून त्यापेक्षा तुम्ही दुसरं स्थळ शोधा ना. शोधा दुसरा स्थळ भेटते हो. खूप फिरलो,
कोणीच पसंत करत नाही. ना रूप, ना रंग, ना उंची, ना शिक्षण. म्हणून म्हणतो करून टाका. अरे उपकार होतो तुमचे, करू ना. असं शक्य आहे शरद? हवालदार साहेब इकडे इकडे अहो इकडे या. अहो हे लग्न होणं शक्य नाही. आमचा मुलगा तो आहे. काय सांगता? यांच्याकडे बघून. नाही तरी पण तुम्ही म्हणत असाल तर करून टाकू का लग्न? बरी आहे म्हणत नाही, असाल. नाही, असं नाही. जाऊ दे. इथंही नाही जमलं. हो. जाऊ दे. बरं थोडं फ्रेश होत आहे ना बरं दाख. या अरे हा त्याला आपण जाऊन येतो आणि हा कोण? अरे सऱ्या सऱ्या तू अचानक करून आला. ते आपण आलो होतो मोठ्या सुट्टीवर. मोठी सुट्टी म्हणजे मोठी सुट्टी समजत नाही. हा? मॅटर्निटी लिव्ह. हवालदार साहेब तुम्ही जशी समजताय ती मॅटर्निटी लीव्ह नाही. ती दुबईकडची. काय झालं याच्या कंपनीने काय खजूर इकडे सप्लाय केली. त्यात प्रॉब्लेम झाला. हो म्हणून ते मॅटर नीट करण्यासाठी ही ती मॅटर्निटी लीव्ह. अरे बाप चला तुझ्या वस्तीतल्या लोकांना सांगून द्या त्याला आपल्याबद्दल काय पण फालतू बोलतात तर आपल्याकडून कानापुसी करतात. आपण तुमच्या लोकांच्या फीट बसत नाही ना. पण शेवटी माणूसच आहे ना आपण. सांगून दे त्यांना. सांगून दे. अरे शांत हो. आम्ही तुझा प्रॉब्लेम समजून असतो. हा? अरे परमेश्वरापुढे कोणाचे काय चालतं? माझे पण तसंच झालं. व्हायचं होतं जायचं होतं फॉरेनला. गेलो वालता. शेवटी काय परमेश्वराची इच्छा. पण तू वाईट वाटून घेऊ नको. काय बोलतोय ना बोलला? काय बोलतो? अरे काही तू काय असं टेन्शन घेऊ नको वगैरे. सांत्वन करताय तुझं ते ना सांत्वन. बरं याला काही औषध वगैरे? औषध म्हणाल तर औषध घेतो ना आपण औषध. रोज रात्री घेतो. डॉक्टर बोलले पाण्यासोबत घेत आपण पोरी देतो. त्या घेतल्या बिगर आपल्याला झोपच नाही लागत. आणि तुम्हाला सांगतो एखाद्या फ्लॅट घेतली ना रात्रभर तळमळ सुचतो आपण. मी समजू शकतो तुमच्या प्रॉब्लेम. आणि एकुलता एक मुलगा आणि तोही कसा परदेशात. येतो मी. गीता का बघा ऐक अरे देवा काय रे तुला सांगितलं होतं ना हवालदार असेपर्यंत इथं भटकू नको म्हणून. मेला कुठं होता तू?
आपल्याला काय माहित आला इथे म्हणून. अरे तो पायी आला होता. हा, पण मला सांग तू गेला होतास कुठं? अर्जंट मीटिंग होती आपली. अर्जंट मीटिंग होती म्हणे आपली. हे बघ, आता झाला तेवढा तमाशा पण पूर्ण झाला. याच्यानंतर तू दिवसा एवढा बाहेर पडायचा नाही. ए बाप, सांगून ठेवतो. चला जरा समजून घेणार आहे. हा, साले हे पोलीसचे लोक आपल्यासाठी जिथं तिथं छापा मारतात. आपला काय पण झालं ना तरी फिकीर नाही आपल्याला. पण तिची काळजी वाटते ना. तिची तिची म्हणजे ही तुझी आई का? त्या आईचा दुकान टाकू का? हा? मी एक सेकंड हँड डुप्लिकेट आई आहे ना, एवढा बास. ते आपण आपल्या कबुतराबद्दल बोललो. आणि हे जसं तुझं बोल्डर आहे ना, तशी आपली पण एक गिफ्टी आहे. त्या जर आपण जेलमध्ये गेलो तर तिथे सोनं बघा बघायला. हा, हे बघ, तुझं ते कबूतर वगैरे आहे ना, ते हवं तर आम्ही पाठ. हा? पण तू असं दिवसा एवढा बाहेर पडायचं नाही. सांगून दे जरा. अहो काय? तुम्ही समजताय ना तसं ज्या वाला ते कबूतर नाहीये. मग तर त्याचं कबूतर 2 पायाचं आहे. कबुतराला 2 पाय असतात. त्याचं कबूतर माझ्या एवढं आहे, मोठं आहे. मोठं म्हणजे केवढं? घरी एवढं? बघ एवढं? कशा आंबुला एवढं? माझ्या एवढं मोठं जवळजवळ माझ्यावर समजलं ना. अच्छा, म्हणजे बौद्ध आफ्रिकेच्या जंगलात चालेल चालेल. आपण ना त्याच्यासाठी पिंजरा नाही, त्रिगाड आणू. हा, वर लावून झाकण लावून बंद करू. मला सांग की दिवसा एवढा असं बाहेर पडू नको मला. मूग पकोडा. चला आपल्या कबुतराला पिंजऱ्यात टाकायची भाषा करायची नाही. हा, चला बॉक्समध्ये टाकेल. आता जर बोलला ना टाकून टाकेल. चला आपण आधीच ना टेन्शनमध्ये थांबरे. हा, अरे तुझ्याकडे तुम्ही सांगत होतं कबुतराची बायको आहे. हा, मर्डर वाले कुलकर्णी यही पे रहते क्या? ए, आता तू कोण? मैं वो शादिया. कोण सर? क्यों क्या हुआ? तू बाकी वाटते तुझे धूम बरी सापडली. तू तीच ना त्या दिवशी मान बसून पडून गेलीस. मला धक्का नहीं देऊ. नहीं मैं नहीं, मुझे जाने दो. अरे आता हा काय नवीन गोंधळ? होणार सुनही ह्या घरची, झाली हो सुनही ह्या घरची. अगं सुनबाई, तू कशी काय अचानक आली? अचानक कशी काय आली? सुनबाई मतलब? हाँ, बहुबाई. जहाँ पे उसने औरत, वहीं पे जिसकी औरत रहेगी ना, इसलिए मैं आई. कुठून आलीस? दुबईहून आलीस? हाँ, 2 भाई हैं और 1 अम्मा. दुबई? हाँ, दुबई से आई. दुबईवरून आलीस ती? दुबई से आई. अगं आम्हाला बोलवायचं आणि सांगायचं होतं. आम्ही आलो होतो तुला घ्यायला एअरपोर्टवर. हो की नाही हो? हो. की नाही बशारे? आलो असतो आम्ही. नाही कुलकर्णी बाई, तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. ही तुमची सून नाही, ही बार मध्ये काम करते रेश्मा. त्या दिवशी बार छापा मारला तेव्हा मला धक्का देऊन पडायची ही. हो हो, आमचं काही घोटाळा वगैरे होत नाही. ती की नाही हिची जुळी बहीण वगैरे असेल. मी ठरवलं. हो, ही आमची सूनच रेश्मा. हो, सूनच. नाही नाही हो की नाही हो हो? हो. माझ्या नाही, तुमच्या काहीतरी घोटाळा होतं. ही रेश्मा आहे. अहो हवालदार साहेब, मला सांग हे किती दिसतंय? सांग किती दिसतंय? छान. किती दिसतंय हे? हवालदार साहेब किती दिसतंय मला परत सांग. छान. किती दिसतंय? मी सांगते. एकदा गुन्हे थोडी चढली आहे. थोडी म्हणजे म्हणून खूप की चढली. नाही तुम्हाला नीट दिसत नाही. ही आमची सून. नाही नाही, मला नीट दिसते. तुम्ही माझे कुलकर्णी, हो. तुम्ही माझे कुलकर्णी. हो? हा तुमचा मुलगा. हो, हो. आणि मी स्वतः हवालदार मानमोडे. खरं सांग कोण तू?
तुझी जाणीमध्ये माझी तर जाणीमध्ये आहे माझं कबूतर जंगली असंभव असंभव मग आमची हे तशी नाही बोलत हा मग आता त्या दिवशी यांच्यासारखा चेहऱ्यावरून दिसणारा बार मध्ये बांधून चाळे करताना पाहिलं मी अहो एवढं विचारला अहो मी बार मध्ये जाईनाच कसा मी दारू तर पीत नाही अरे मगाशी कोणाला दाबून दिलो तू तरी काहीतरी सांग ते आपण मोठ्या लोकांच्या मध्ये बोलत असतो तुम्ही पाहत बसा अहो हवालदार साहेब मी काय म्हणते तुम्ही कशाला आमच्या कौटुंबिक सिरियल मध्ये लक्ष घालता तुम्ही तो तुमचा मर्डरचा तपास करा ना हा नाही पण मला एका प्रश्नाचे उत्तर मिळायला पाहिजे की तुमची सून होईल कशी हा? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण हीच आहे ना म्हणून तर आम्ही दोघांचं हे करून दिलं काय रे? हो आमचं पक्का आहे आम्ही तुमच्या फोनची वाट पाहत होतो कुणाचा होता फोन काय म्हणाले खबऱ्याच्या फोन होता मला काय फोन केला नाही. ते कळेल का आता थोड्या वेळात गुडगंनी माई तुमच्या त्या सिरियलच्या भाषेत सांगतो कहाणी में ट्विस्ट आहे हा तुमचा मुलगा शर्या दुबईला राहतो हो 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 तर आणि ही त्याची बायको हो. ही पण दुबईला राहते प्रश्नच नाही तुम्ही खोटं बोलता की खरं बोलता ते आत्ता कडे चले रे इकडे चल्या तुझ्या आतल्या बोल अरे तू एकटा चल आता तू मला सांग अगं तू तुझ्या त्या दुबईला तुझ्या शेजारी कोण राहत दुबई को हा शेजार को सांग ना इब्राहिम शेख इब्राहिम ये रे तू ये बाहेर आता तू मला सांग दुबईला तुझ्या शेजारी कोण राहत दुबईला शेख अली फजल मामला साफ झाला बोलणी भाई हा तुमचा मुलगा दुबईला राहत नाही आता जी तुमची सून नाही हे बघा हा? हा आमचा मुलगा हा? दुबईलाच राहतो. आणि ही याचीच बायको आणि हे दोघंही खरंच बोलताय हो म्हणजे कसं असतं ह्यानी जे नाव सांगितलं की नाही तो डावीकडचा शेजारी हिने जे नाव सांगितलं तो उजवीकडचा शेजारी तुझ्या जिंदगानीवर हवालदार तुझ्या लक्षात आलं नाही म्हणजे हिने जे सांगितलं ते तुम्हाला पटलं म्हटलं म्हणजे मला तुम्ही प्रेमानं फसवला फसवला कोणाची विचार नाही वा
वा वा वा वा हवालदार मानमोडे साहेब आहाहाहा. तुम्ही तर अख्ख्या पोलीस खात्याची शान आहात. जय हो महाराष्ट्र पोलीस. पण मला सांगा तुम्ही मगाशी म्हणालात ना तुम्ही गुन्हेगाराच्या अगदी जवळून पोहोचला आहात. मला वाटलं ते अगदी खरंच असलं पाहिजे. गुन्हेगाराच्या अगदी जवळ नाही, मग त्याच्या शेजारी शिवून पोहोचलो. यू आर अंडर अरेस्ट माझा पुतणी. नाही हो तुमचा ना काहीतरी गैरसमज होतो. हो मी खून नाही केला. माझ्या खबऱ्यांनी पक्की खबर दिली. या मर्डर मध्ये शरा नावाच्या कुणाच्या तरी हात आहे. या ठिकाणी 2 शर्या आहेत. त्यातला हा शर्या दुबईला राहतो याची खात्री पटली मला. उरले तुम्ही, म्हणजे या मर्डर मध्ये तुमच्या हात आहे. तुम्ही आता या मर्डर मध्ये अडकू नये म्हणून ह्या डोळ्यांनी मर्डर पाला अशी बोंब ठोकली. चला, you are under. बापरे हे काय बोलतात झालं ग. हो ना साहेब, हो माझा विश्वास ठेवा मी खून नाही केला. कसा ठेवणार विश्वास? हा? पहिले म्हणाले टीव्हीवर कोणी दारू पितानी दिसला तर तुम्ही जिंकता, हा? आणि घरी दारूच्या बाटल्या आवडतात. त्या दिवशी बार मधून पडून गेले ते तुम्ही. पहिल्यांदा मी जेव्हा तुमच्याकडे चौकशीसाठी आलो तर मला घाबरण्यासाठी तुमच्या साथीदारांनी गोळी झाडली. ते माझ्या लक्षात आलं नाही असं वाटतं तुम्हाला, नाही का? आणि आरोपीचं वर्णन विचारलं तर आपण कुठं अडकू नये म्हणून मोठ्या हुशारीने त्याच्या मागचा अर्धा भाग दाखवला. माझी पक्की खात्री आहे हा मर्डर तुम्हीच केलाय. चला, यू आर अंडर अरेस्ट. अरे तू काहीतरी बोल रे. तू काहीतरी बोल ना. बोल रे. आपण मोठ्या लोकांच्या मध्ये बोलत नसतो. ए बाई तू तरी काहीतरी सांग. मैं क्या बोलूं? मैं तो बहू हूँ ना, पढ़ाई करती हूँ. सास ससुर के बीच में मैं क्या बोलूं? थांबा हो, हे निर्दोष असल्याचा पुरावा मी आणून दाखवते ना तुम्हाला. थांबा. असं पुरावा? हो 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 चल ठीक आहे. पुरावा बघू. खरंच खून नाही केला हवालदार साहेब. हो हो ज्याचा मर्डर झाले ना त्याच्या अगदी इतक्या जवळ उभे होते हो. हे त्याच्याच रक्ताचे डाग. याने नाही केला हो. हे इतक्या जवळ उभे होते त्याच्याच रक्ताचे डाग येतो. हे बघा हा शर्ट. वा वा कुलकर्णी बाई, वा वा. अरे दारुड्या नवऱ्याला कंटाळल्यामुळे काय शिताबीनं हवाली केलं त्याला पोलीसच्या. वा वा, मानलं तुम्हाला. वा, पुरावे सांगले ना. तुम्ही यांना असं नेऊ शकत नाही. अहो आमच्या रेशीम गाठी आयुष्यभरासाठी जुळून आले. हा स्वप्नाचा सुंदर बंगला देखील आम्ही दोघांनी मिळून बांधला. तेव्हा तुम्हाला न्यायचं असेल ना आम्हा दोघांनाही न्यावं लागेल. तू तिथं मी. तिथे पोलीस स्टेशन मध्ये काय मिळून घालायचे का? चला. आम्हाला जन्माचा सारा केला हो. यांना असं नेऊ नका. अरे चला. कुलकर्णी बाई, सरकारी कामकाजात तुम्ही अडथळा आणू नका. सोडला. अरे अशा या खुनी आणि दारुड्या नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा दुसरं लग्न करून करावा. अरे मी पाहिजे तुमच्यासाठी येणारा सज्जन माणूस. नाहीतरी मी पहिलीसाठी फिरतच असतो. आमच्या पोलीस खात्यात सस्पेंड झाल्यामुळे बायका सोडून गेलेले कितीतरी हवालदार आहेत. इस चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानो मानते बाबू. अरे तुझ्या आईचं कुंकू असं फटफटत देत असताना तुला बघवते तरी कसं म्हणते मी. बस साहेब बस. डायरेक्ट आपल्या इथं हात घातलाय. आता बघतोच आपण आपल्या बापाला कोण नेत असेल. अब दुनिया की कोई भी ताकत तुम दोनों को जुदा नहीं कर सकती. हे हवालदार तू आपल्याला सांग तुझ्याकडे अक्कड वाले नाही का? हा? नाही ना? मग कसा नेणार तू आपल्या बापाला छोट्याला जा. और वहीच तो
अंदर लेके जाएगा तो तू ही चंदर जाएगा। वो कलम ठीक आहे आज तू तुझ्या मुलामुळे वाचलास पकड वारंट काढून मग आता तू तुला शर्या, तू एकदम हुशार निघाला. कानून वानून सब जानता है. वाह, तुमको मालूम है वो साला हवालदार एक नंबर का चालू आदमी है. अब तक मुझे उसने 3 बार अंदर करवाया, 3 बार, और फिर पुलिस वाले के साथ मारमारी करके मेरे शर्या ने मुझे बचाया. और इसलिए तो मैं इससे इतना प्यार करती हूँ मेरे शर्या. वैसे शर्या, तू बोलता था कि अपना घर मतलब बहुत बड़ा है. बहुत बड़ा है. लेकिन मुझे विश्वास ही नहीं होता था. लेकिन सच में बहुत बड़ा है. वैसे ये बड़ा महल और यहाँ पे रूम 700 की तरह ऊपर का रूम है और सबसे बड़ी बात घर के अंदर ही है क्या अपनी अलग से बेडरूम और संडास भी करके कितनी मजा. मैं अपनी सामान लेके आती हूँ. सांगून ठेवतो. काम क्यों नहीं क्यों अपना खुद का घर होके झोपड़पट्टी में रहकर रहूं और जहाँ मेरा शर्या मैं वही रहूंगी. मैं यहीं पे रहूंगी. अपना घर म्हणजे अपना घर मतलब तुम्हारा घर मतलब हमारा छोड़नी नहीं. वैसे भी तुम्हारे जाने के बाद ये घर हमारे छोड़ने वाला है. मैंने बताया मेरे को. और मैंने भी ऐसे घर का सपना देखा था. घर में 2-3 रूम और संडास भी घर के अंदर और सास ससुर और मेरा शरिया. और वैसे भी वो झोपड़पट्टी में रह के और बाहर में काम करके मुझे कंटाला आ गया. मैं यहीं पे रहूंगी. नहीं, तुझं म्हणणं बरोबर आहे ग. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपलं घरकुल असावं असं प्रत्येकालाच वाटते. पण यांना नाही चालणार ते. झोपडपट्टीमध्ये राहणारी बार मध्ये काम करणाऱ्या मुलीला आपण इथे ठेवणार आहोत का? आणि मग अशी काय म्हणाली ही आपणा घर याला काही राहायला दिलं म्हणजे काय मालकी आपल्याला दिलं याला. लेकिन आई ने मुझे बहुत आता ते- मैं यही अरे, हो. खूप झालं. एक बस. तू एक शब्द आता बोलायचा नाही. तुला हे दोघं घरात हवे होते ना इथे. आता एकतर हे राहील नाहीतर मी तरी राहील. फायनल. रिपीट टेलिकास्ट होणार. ए वडापाव त्याला तू जरा समजून घेणार आहे. आपण टेक्निकल पॉइंट काढला म्हणून वाचला तू. आता घेऊन गेला असता ना तेव्हा तुला खटपटा. साला सगळ्या घराण्याचा इज्जतीचा विचार आपणच करायचा. तर तुम्ही आपल्याला सांगा आपण इथं आल्यापासून कधी तुमची इन्सल्ट केली का? केली का कधी तुमची इन्सल्ट? साधंच बोललो ना आपण. तुम्ही साधी माणसं नॉनव्हेज खात नाही म्हणून तुम्हाला एक मूग तुकडा एक कबूतर एक खिचडी असं साधंच बोललो ना. बकऱ्यासारखा खोली तंदुरी भाजी कोंबडी सारखा कापी असं काही नाणे बोललो का? आपण बोललो का? नाही. आपण तुला फक्त 1-2दा फक्त बोल्डर बोललो. बाकी टायमाला आपण आहे बोललो ना. साला तुमच्या मुलं आपल्या कारचं डेकोरेशन राहिला सोडलं ना पाणी दावर आपण. आमच्यामुळे आमचा काय संबंध रे? तुमचा काय संबंध म्हणजे तुमच्या मर्डरच्या पैशातून आपण आपल्या कारचं डेकोरेशन करणार होतो ना. झालं ना ते. ठीक आहे.
मग तू एक काम कर, तू ना रोज एक नवीन मर्डर कर हा? आणि बांध तुझ्या त्या गिफ्टीसाठी एखादं ताजमहल. आपल्या डोक्याला कशाला ताप. ठीक आहे, मग तुझ्यापासूनच सुरुवात करतो. अरे वा, चाकू द्या. नाही, चाकू दाखव. नाही, मारतो त्याला. ठीक आहे, राहा. राहा दोघं इथे. मी कधी नाही म्हटलं का? काय तर माझं एवढंच म्हणणं आहे, काय आनंदाने राहा, भांडू नका. आणि हो, काय इथे जर राहायचं असेल तर माझी एक अट आहे. कोकण कोकण तुम्ही दोघांनी एकत्र खोलीत राहायचं ना. का का दुरावा या दोघांमध्ये? लग्न झालंय का त्यांचं? मला झालेला तमाशा पुरे आहे, याच्यापेक्षा जास्त नको. ती जी आहे ना ती तुझ्या चोख आहे. आणि तो अरे काय झालं? कुछ नहीं हा वो कुछ दिन धक्का खाने का मन कर रहा है इतना एसिडिटी हो रही है एक दो महीने कितनी बार बोला डॉक्टर के पास चल कर सुनती नहीं. चल दादा घेऊन जा दवाखान्यात. तू काय डॉक्टर अहो काय तुम्ही आजोबा होणार आहात. मी आजी होणार आहे. तू बाप होणारच बाप. आणि मी आई होणार आहे बरं का? अगं पण हे कसं शक्य आहे? का? त्याचं लग्न तरी झालंय का? अरे देवा, म्हणजे लग्न आधी? अरे परमेश्वरा, अरे काय झाले? काही आपलं आहे का तुम्हाला? लग्न आधी? नाही नाही नाही, आता ना एक क्षण सुद्धा इथे थांबणार नाही. नाही नाही, झालेला तमाशा पुढे झाला. आता तुला हे दोघं इथे हवे होते ना, तर हे दोघांना कुशाल ठेव. एकतर हे राहील, नाहीतर मी तरी राहील. मी चाललो जाईल. चाललो मी. आवाज दिला का? हे बघ, मी खरंच चालला जाईल ग. ठीक आहे, जातो मी. बाप काय काय बरोबर जा. चाललो. ये ये राहू. तू राहा ना आपल्या घरात. रेश्मा तुझा आणि गावात बोंब करू नये की मी माधव कुलकर्णीची सून. मला दिवस गेले असताना सासऱ्यानं मला घराबाहेर काढलं. मारझोड केली, फाशी ठेवलं आणि त्याला मला राहू दे का तुमच्या घरी कॅन्टीन असं सगळे विचारून घरी पडते. जा लवकर जा. नाही जेव्हा मोठं पोट घेऊन किंवा कुलकर्णीची सून काढायची भांडी घासेल ना तेव्हा करेल सांग. अरे देवा. तुझा काय लगेच जाते हा? जेवण वगैरे करून जा ना. काय? मी काय म्हणतो ऐक ना माझं, हा? काय? आता मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये, कळलं? पण तुला का तिचा एवढा पुळका? अहो फुळका म्हणून म्हणत नाही अहो. त्या अश्राप जीवाचे हाल होऊ नये म्हणून म्हणते हो. म्हणजे कसं आपल्याकडनं होते तेवढी आपण काळजी घ्यायची, बाकी तिचं कशी. पण ते तिच्या घरचे बघतील ना. घर में मैं बड़ी हूँ 2 भाई हैं और एक अपाहिज है बघितलं? तिच्या घरी हे असं, तिच्या पोटात बाळ. कोण घेणार हो बाळाची काळजी? ते काय ते उद्या तुम्ही तिला चांगल्या मॅटर्निटी होम मध्ये नेऊन टाकायचं, कळलं? ते माझं काम नाही. अहो सून सासऱ्याच्या लाडाची असते की नाही म्हणून म्हटलं मी चालती नाही. नाही
शर्या जातो. आई आई तो मी काय म्हटलं रेशमाला दवाखान्यात तू घेऊन जायला पाहिजे होता ना तूच त्यांना पाठवलं अरे मुद्दामच यायला पाठवलं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा बोल ना तू आता बाप होणार आहेस ना. हो तुझं मूल तुझ्या अंगाखाली हरकून जा त्याचं कौतुक करता करता थोडा मोठा झाला की शाळेत जाईल. घालशील का त्याला शाळेत? हो घालणार ना आपण तो शाळेत गेला की नाही त्याला छान छोटे छोटे मित्र मिळतील. एकमेकाशी ओळख करून घेताना कोणी म्हणे माझे वडील डॉक्टर आहेत, कोणी म्हणे माझे वडील इंजिनियर आहे, कोणी म्हणे माझे वडील वकील आहेत. तुझ्या मुलाला विचारलं असता तू काय सांगशील रे? कोणाची माय व्हॅली आपल्या मुलाला असं विचारायला साला एकेकाला भोकूनच काढेल आपल्या मुलाला विचार खूप सोपी असतं रे ते. 9 महिन्यापेक्षा नक्की सोपी. इकडून बोलतात ना आणि तिकडून काढतात. अरे पण असं किती जणांना संपवशील तू? ही लहान मुलं ना फार फार हट्टी असतात रे. खेळणी खाऊ कशासाठी म्हणून हट्ट करतात. पुरवशील हे आम्ही माणसं मारून त्यांचा हट्ट. पण ज्यांच्या घरातील तू माणसं मारशील त्यांनी कुणाकडे करायचे रे हट्ट आणि कोण पुरवणार त्यांचे लाड? असा विचार येईल का तुझ्या मनात कधी? ही रेशमा तुझ्याकडे साड्या कानातले गळ्यातले कशासाठी म्हणून लाडी घट्ट करेल. तेही तू पडवशील रे अशी माणसं मारून. अरे पण ज्यांच्या घरातील तू माणसं मारशील त्यांच्या बायकांनी कुणाकडे करायचे कसे लाडी घट्ट आणि कोण पुरवला त्यांचे लाड? आहे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे आहे? हे बघ आपल्या डोळ्यात पाणी असले बोलू नको हा. आपण एका आयुष्यात कधी रडलो नाही. नाही बोलत. फक्त एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दे मला. तू जितक्या सहजपणे माणसं मारतोस रे तसंच तुझ्या मुलाला कोणी भरवसात मारून टाकलं? आता जास्त बोलू तर तुझं मूल जन्माला आलेलं ते कसं दिसतं ते सुद्धा ठाऊक. त्याचा सहवास देखील नाहीये तरी त्याच्या मृत्यूच्या कल्पनेने तुझी ही अवस्था आहे. अरे मग ज्यांच्या घरातील माणसं मारतोस त्यांचा विचार केलायस का कधी? रेशमाला विचार. आपलं मूल म्हणजे नक्की काय असते? असं नाही होऊ शकत. आपल्या मुलाला कोणी मारू नाही शकत. एकेकाला मारून टाकेल
वस्तू टाकी बेकी त्याला नाही आपल्या मुलं गुन्हेगार आहे का नाही आगवून टाकीन मी नाही म्हणू शकत आपल्या मुलाला पण त्यांनी तुझं मूल परत येणार नाहीये म्हणून सांगते आई म्हणून सांगते ना सोडा मार्ग भरल्या घरातील कौटुंबिक जीवनाच्या सिरियली खूप छान असतात रे पण आता आले नाही अहो कुठे आहात तुम्ही किती वेळ झालेला आहे हो आलो डॉक्टर म्हणाले तिच्या पोटात जुळ आहे तिच्या पोटात जुळ आहे अहो हे तर असं झालं आंधळा मागतो एक डोळा आणि ते जुळे डोळे तुमच्या काही लक्षात येत आहे काय? अहो आपली फॅमिली म्हणजे पेच्या पाड्याप्रमाणे वाढत चाललेली आहे बघ पहिले आपण दोघं मग हे दोघं आता ते दोघं ते तुझे 10च्या पाड्याप्रमाणे वाढत तू असा गावभर हिंडत फिरणारा याला बोलतो तर त्याला बोलतो याला बोलतो तर त्याला बोलतो यशी दोघांचाही काही ठाव ठिकाणा नाही अगं, उद्या मांजरीसारखा जन्म देऊन पळून गेली तरी काही कळत नाहीये की अहो आई होणार आहे होती आई पापा मैं ये खुशखबरी ना शरिया को बता के आती हूँ वो बहुत खुश होगा ये सुन के वो हमेशा मेरे को बोलता था श्रेष्मा अपने बच्चों पे ना सबको नाज होगा नाम रोशन करेंगे अपना मैं अभी बता के आती हूँ हाँ या हरिदास बाबरे आहे आज कसं काय येणं केलं आलो होतो आता फिरत फिरत अच्छा म्हणजे पुन्हा गाडीतला पेट्रोल संपलं ना गाडीतलं पेट्रोल संपला मग गाडी चोरीला गेली अहो साले हराम पोलीसची गाडी चोरतात अहो मग पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नाही द्यायची काय अरे दिली आहे आपण एकीकडे तो म्हणाले हे बघा पोलीसची भंगत नाही करायची ना सांगून ठेवतो आपलं डोकं आधीच गरम आहे हं? त्याला तुम्ही घाण करून ठेवता आणि शिव्या आम्ही खातो हो साहेब आता मी काय केलं तुमच्या त्या मागच्या अर्ध्या भागाची घाण निस्तरता टाकी न आली माझ्या पहिले साहेबांनी माझ्या अर्धा भाग नाश केला आता तुम्ही चला ऑर्डर घ्यायला चला 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 ए काय आहे तुमच्या हातात साहेबांनी गिफ्ट दिला तुमचा कॉन्फिडन्स दिली मुरबी पाल्याचे किती फायदे असतात बघा बघ दाखव कॉन्फिडेन्शियल हा कॉन्फिडेन्शियल गिफ्ट मागे लागलं त्यांची जाती कोणाची इच्छा नव्हती दिसते हे बरोबर सुचलं तुला पत्र.
माननीय माधव कुलकर्णी, आपण आरोपीचं जे वर्णन करून तपासात हातभार लावला त्याबद्दल ही भेटवस्तू पाठवत आहे. परत कलारीचं दिसतंय ना? या केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर आपला असाच एक पुतळा उभारण्यात येईल त्याची खात्री बाळगा. पुतळा वगैरे ना नंतर उभारत बसा. आधी तोंड गोड करा, 2 मिनिटाचा सरप्राईज आहे तुमच्यासाठी. अंग हे घ्या. साखर घ्या. काय झालं बहिणीसाठी तळ आहे का? अहो त्याहीपेक्षा आनंदाची बातमी आमच्याकडे. हो मग आता आमच्या घरात पाळणे आणणार आहे. पाणी पाणी आणलं ना हाणाचा तो काढा. अहो म्हणजे आमच्या घरात जुळो जन्माला येणार आहे. बाबा अभिनंदन तुमच्या. दुबईला गेल्याच्या चांगला महिना तुम्हाला बरी पुस्तक वाटते कामासाठी कुठची वर होता का एवढे दिवस. ही गुड न्यूज आमची नाही. ही गुड न्यूज आमच्या कोणाची शेजारची. अहो आमच्या सुनेची. आमच्या सुनेला दिवस गेले. अरे बाबा कन्या अभिनंदन. नाही कुलकर्णी बाई तुमच्या काहीतरी घोटाळा होत. दिवस गेला नाही तुम्हाला गेले असतील. पोलीस स्टेशनला जाऊन चेक करून घ्या. दवाखान्यात जाऊन चेक करून. अहो मी आता चालेल. दवाखान्यातून तिला आणलेले असतात. मला सांगा तुम्हाला असं काय वाटलं तिचा घोटाळा झाला ते. अरे हिला तुम्ही चाकरीत कसे विसरलोच होतो. साहेब हाच आहे ना. हाच आहे आणि ही पण हीच आहे ना. म्हणून तर आज झाला चमत्कार. चमत्कार झाला हा चमत्कार. कसा होईल चमत्कार. बरं झाला तर एकाच्या बाबतीत होईल दोघांच्या बाबतीत एकावर एक फ्री. चमत्कार. सगळी वरच्याची कृपा. तुला कोण वाटते का? कोण वाटते? रेश्मा, तुला दिवस गेलेत की नाही बेटा? रात में दिन गए. सगळे आणि कसे गेले? सब ऊपर वाले की दुआ. अरे म्हणजे उपरवाली की दुआ म्हणजे वरच्याच्या कामात आम्ही डवळाडवळ करत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा. ते जाऊ द्या सोडा. ठीक आहे परत एकदा सांगा साहेबाला मी येतो म्हणालो. या बरं मी काय म्हणते तुम्ही दोघंही आता देवळात जाऊन या. देवाला म्हणायचं सगळं सुखरूप पार होऊ दे रे बाबा. हा जा बरं देवळात जाऊन. पाया पडतो. अहो आपल्या घरात की नाही आता 4 छोटी छोटी दुडू दुडू धावती.
त्यांचे कोपडे पण आपल्या कानावर येतील. त्यांचं बसणं खिदळणं आपल्याला बरोबर कामाला लागायला हवं. तो बाळपिडा ते झपडे चपडे हो आपल्याला ती बरोबर कामाला लागायला हवं आता. हो माधवी ते कधी ना कधी होणारच होत. पण आपल्या सगळ्या आई बाबा वो शरिया को पुलिस वाले ने पकड़ लिया. वो हवलदार एक नंबर का चालू आदमी निकला. वो कुछ तो भी बोल रहा था. वो दारू की बोतल उसके उंगली के निशान कुछ तो भी. आई ए बाबा आपल्याला ना ह्या हवालाने नाही पकडलं. खोटं बोलतोय. आई तूच बोलली होती ना आपल्याला की हा रस्ता सोड म्हणून आपण स्वतःहूनच हवाली झालो या हवालदाराचे.
अरे तू हवाली गेला नसतास तरी पकडल्या गेला असतात. नमस्कार कुलकर्णी साहेब. हा? नमस्कार. तुम्ही सांगा त्यावर विश्वास ठेवणे इतकी मूर्ख नाही महाराष्ट्र पोलीस. हा? केवळ ह्याला बेसावध ठेवण्यासाठी मी तुमच्या नाटकावर विश्वास केल्याचे भासवत होतो. इथे मर्डर झाल्याबरोबर आमची माणसं कामाला लागली आणि ह्याला तुमच्या घरात घुसताना बघता बरोबर मी तुमच्याकडे माहितीसाठी आलो. तुमच्या लक्षात आलं नसेल पण इथे मर्डर झाल्यापासून आमचे खबरे 24 तास तुम्हाला काही धोका होऊ नये म्हणून तुमच्या घरावरती भेट्या घालत होती. आम्हाला बित्तन बातमी देत होती ह्या तुमच्या अगदी लोणावळा आणि खंडाळ्या देखील. आणि त्या दारूच्या बाटलीवरचे फिंगरप्रिंट आणि घटनास्थळाचे फिंगरप्रिंट मॅच झाले आणि आमचं काम सोपं झालं. है ना? ते बहिणीच्या लग्नामध्ये साप मोठं होता. काय? शर्या सगळं संपलं. केविकपणे करा. पण आपण दोघंच पण दोघंच असतो म्हणून काय झालं? खरोखरच काय झाली? तू खरोखरच त्याच्या राक्षसी स्वभावाचा मर्डर केलायस. बेटा जाता जाता आपल्या आडनावाचं वारसं नक्की करून गेला. मर्डर मला सुरू कर दे. आपण शेतीची जमानत घ्यायची का? मी मर्डरवाले कुलकर्णी आपणच का? मर्डरवाले कुलकर्णी आपणच का? मर्डरवाले कुलकर्णी आपणच का? हा? अरे हो